Morning, friends. Now we are going to study chapter number 10, force and types of force. Revision of that chapter. In last session, we have already studied types of force: muscular force, मेकॅनिकल फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा याच्या आधीच्या तासिकेला बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बल आणि बलाचे प्रकार या पाठाची आवृत्ती घेतोय. तर त्यामध्ये 3 प्रकारच्या बलांचा अभ्यास केला आपण: मेकॅनिकल फोर्स, मस्क्युलर फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड नाऊ टुडे वी आर गोइंग टू स्टडी मॅग्नेटिक फोर्स. Study of magnetic force. The force exerted by a magnet is called magnetic force. बघा आता आपण या पाठातील सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास सविस्तर केलेला आहे. आज फक्त आपण काय करणार आहोत, याची रिव्हिजन घेणार आहोत. देन नेक्स्ट टाइप ऑफ फोर्स इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. Static electricity is produced on materials like rubber, plastic and ebonite due to friction. The force exerted by such electrically charged materials is called electrostatic force. Now, next point is combined forces. While an action is taking place, various types of forces act on the object in question. You might have seen a roller coaster or the juggling of a sail board on the seashore. बघा याचा पण आपण मागच्या तासिकेमध्ये अभ्यास केलेला आहे. आणि तुम्हाला जर याचा डिटेल अभ्यास करायचा असेल बघा, तर तुम्ही टू ऑब्टेन मोर इन्फॉर्मेशन अबाउट दीज टाईप द वर्ड्स ट्रिक सायन्स इन गुगल सर्च ऑन द इंटरनेट. इंटरनेटवर तुम्ही हा शब्द टाईप करा. कोणता? ट्रिक सायन्स हा शब्द टाईप करा आणि अशा प्रकारे तुम्हाला जास्तीची माहिती त्याच्यावर मिळू शकते. आता बघा या पाठामध्ये आपण काय शिकलो, व्हॉट वी हॅव लर्न. तर यामध्ये आपण फोर्स इज रिक्वायर्ड टू ब्रिंग अबाउट एनी ॲक्शन. फोर्स इज नेसेसरी फॉर मेकिंग ॲन ऑब्जेक्ट मूव. सो टू मूव, to change the direction of motion and also to change the shape of an object. Then there are various types of forces such as muscular force, mechanical force, gravitational force, magnetic force, frictional force and electrostatic force. म्हणजे आपण हे बलाचे हे प्रकार या पाठामध्ये शिकलेलो आहेत. त्याच्यानंतर बघा या पाठाच्या खाली दिलेली जी एक्झरसाइज आहे त्याचा सुद्धा आपण अभ्यास डिटेल जेव्हा आपण शिकलेलो आहे त्याच्यामध्ये केलेला आहे, तरीसुद्धा आपण पुन्हा एकदा त्याची आवृत्ती रिव्हिजन करणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, चूज द टर्म टू फिल इन द ब्लँक्स. त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा, डॅश डॅश हॅज टू अप्लाइड टू चेंज द डॅश डॅश ऑफ अ ऑब्जेक्ट. फोर्स हॅज टू बी अप्लाइड टू चेंज द डायरेक्शन ऑफ अ मूव्हिंग ऑब्जेक्ट. Second, when an elephant drags a wooden log over the land, the forces that are applied on the log are muscular force, gravitational force and frictional force. अशा प्रकारे या तिघी बलांचा त्याच्यामध्ये वापर होतो बघा. Then see, a ball was set rolling on a large table. If its motion is to be changed, a force will have to be applied on it. Then D, the force of friction always acts against the motion. नेहमीच बल हे कशाच्या विरोधात कार्य करते? गतीच्या विरोधात कार्य करते. देन सेकंड क्वेश्चन इज मॅच द फॉलोइंग. बघा पहिलं आहे ॲन ऑक्स पुलिंग अ कार्ट. विच टाईप ऑफ फोर्स? येस, मॅग्नेटिक फोर्स. देन लिफ्टिंग अ हेवी आयर्न ऑब्जेक्ट विथ अ क्रेन, दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. थर्ड इज वेईंग विथ अ स्प्रिंग बॅलन्स. याचं लिफ्टिंग अ हेवी आयर्न ऑब्जेक्ट विथ अ क्रेन, याचा आन्सर आहे बघा मॅग्नेटिक फोर्स. देन थर्ड वेईंग विथ अ स्प्रिंग बॅलन्स, याचा आन्सर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फोर्थ अप्लाइंग ब्रेक्स टू अ बायसिकल, याचं उत्तर आहे बघा फ्रिक्शनल फोर्स. अँड 5 पिकिंग अप पीसेस ऑफ पेपर विथ अ प्लॅस्टिक स्केल, याचं उत्तर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्याच्यानंतर बघा
थर्ड क्वेश्चन आहे, वन ऑर मोर फोर्सेस आर ॲक्टिंग इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स, नेम देम. बघा काही एक्झाम्पल दिलेले आहे, त्या एक्झाम्पल्समध्ये एकापेक्षा जास्त बलांचा वापर होतो, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा फर्स्ट आहे, ॲन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रॉम अ टॉल बिल्डिंग. उंचावरून जर काही वस्तू खाली पडत असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या बलाचा वापर होतोय? बरोबर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेकंड, ॲन एरोप्लेन फ्लाइंग इन द स्काय. याच्यामध्ये आहे बघा मेकॅनिकल फोर्स, मस्क्युलर फोर्स, फ्रिक्शनल फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. थर्ड आहे स्क्विझिंग शुगरकेन ज्यूस विथ अ स्क्विझर. याच्यामध्ये मेकॅनिकल फोर्स, मस्क्युलर फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स. थर्ड, विनॉईंग फूड ग्रेन. याच्यामध्ये आहे मस्क्युलर फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यानंतर बघा फोर्थ क्वेश्चन आहे, एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स गिव्हिंग वन एक्झाम्पल इच. बघा हे आपण शिकलेलो आहे. वन मस्क्युलर फोर्स म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, मेकॅनिकल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स, द फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड मॅग्नेटिक फोर्स. हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5, व्हाय. याच्यामध्ये मशीन्स आर ऑइल्ड फ्रॉम टाईम टू टाईम. म्हणजे यंत्रांना वेळोवेळी तेल द्यावं लागतं. याचा आन्सर काय बघा, किंवा याचं रिझन काय आहे? तर याचं रिझन आहे की त्याच्यामध्ये फ्रिक्शन होतं यंत्र कार्य करत असल्यामुळे, आणि ते त्याच्यासाठी ते कमी व्हावं म्हणून, त्याच्यासाठी ते यंत्र चांगले चालावीत म्हणून त्याला वारंवार तेल द्यावं लागतं. तर त्याचं आन्सरसुद्धा तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, ॲन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स कम्स डाऊन आफ्टर रिचिंग अ पॉइंट. Powder is sprinkled on a carom board. The ramp at a railway station has a rough surface. या चारही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सायंटिफिक रिझन द्यायचे आहे बघा. 6 क्वेश्चन आहे, इन व्हॉट वे आर वी डिफरंट. आमच्यातील फरक ओळखा, असा हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये मस्क्युलर फोर्स अँड मेकॅनिकल फोर्स, देन द फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याच्यातला तुम्हाला डिफरन्स स्पष्ट करायचा आहे बघा. क्वेश्चन नंबर 7, राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्ही तुमच्या शब्दात लिहायची आहे. व्हॉट आर द थिंग्स दॅट कॅन बी डन बाय अप्लाइंग फोर्स. व्हॉट इज मीन्ड बाय वेट. त्याच्यानंतर विच मशीन्स रन ऑन मस्क्युलर फोर्स. बघा आता व्हॉट इज मीन्ड बाय वेट याचा आन्सर आहे बघा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. देन which machines run on muscular force? Hand cart, plow, oars of boat, bullock cart, house carriage, bicycle, grinding stone, etc. are the machines that run on muscular force. म्हणजे स्नायुबलाचा वापर करून कोणकोणते यंत्र चालतात याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 8, सॉल्व द फॉलोइंग क्रॉसवर्ड पझल. मागच्या चॅप्टरमध्ये सुद्धा तुम्ही असं एक पझल सोडवलेलं आहे बघा, इन मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन या चॅप्टरमध्ये. तर याच्यामध्ये बघा, फर्स्ट डाऊन फोर्स इज टू बी अप्लाइड टू पुश अ स्कूटर दॅट हॅज फेल्ड. याच्यामध्ये कोणत्या बलाचा वापर होतोय ते तुम्हाला लिहायचं आहे. सेकंड आहे, फोर्स कॅन बी यूज टू पिकअप स्कॅटर्ड पिन्स अँड अक्रॉस. त्यातलं पहिलं आहे बघा, अ पुल्स अँड आयर्न नेल टोवर्ड्स. थर्ड आहे, फोर्स वॉज यूज व्हेन द फॉर्म वॉज प्लाउड विथ अ ट्रॅक्टर. अँड फोर्थ, इट इज ड्यू टू द फोर्स ऑफ डॅश डॅश दॅट रेनड्रॉप्स फॉल टू द ग्राउंड. तर अशा प्रकारे हे पझलसुद्धा तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता बघा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायची आहेत, आणि या प्रश्नांच्या उत्तरांचा चांगला अभ्यास करायचा आहे, ते पाठांतर करायचे आहेत. धन्यवाद.